नमस्कार मंडळी. कुडकुडत्या थंडीमध्ये काहीतरी वाफाळलेलं गरमागरम असं खायला मिळालं तर त्याची मजा काही औरच असते. त्यासाठीच आज मी इथे एक मस्त असा वाफाळलेला तेवढाच पौष्टिक असा पदार्थ बनवणार आहे. इथे मी अर्धा कप मूग डाळ आणि अर्धा कप तूर डाळ घेतलेली आहे. तुम्ही हवं तर संपूर्ण मूग डाळ किंवा संपूर्ण तूर डाळ वापरली तरी सुद्धा चालेल. आता या दोन्ही डाळी आपल्याला कुकरमध्ये काढून घ्यायच्या आहेत. या आपण शिजवून घेणार आहोत. त्या अगोदर या डाळी छान अशा 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या आहेत. डाळींना भरपूर अशी धूळ लागलेली असते, त्यामुळे नक्की धुवून घ्या. त्यानंतर डाळ शिजेल एवढं पाणी घालायचं. इथे मी 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे. त्यानंतर इथे मी एक पालकाची जुडी व्यवस्थित स्वच्छ करून घेतली. त्यानंतर ती धुवून घेतलं आणि एकदम बारीक असा हा पालक चिरून घेतलेला आहे. पालकाचं प्रमाण इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता. आता हा बारीक चिरलेला जो पालक आहे तो या डाळीसोबतच आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. हा पालक सुद्धा डाळीसोबतच कुकरमध्ये मी काढून घेतला. पालकाची भाजी जर केली तर 4 ठिकाणी सगळ्यांची तोंड वाकडी होतात. त्याऐवजी हा पदार्थ जर बनवला तर सगळे मिटक्या मारत खातात. त्यासोबतच 2 लालबुंद अशी पिकलेली टोमॅटो बारीक चिरून मी यामध्ये घातलेली आहेत. त्यानंतर कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या, किंवा तुमच्या कुकरला जेवढ्या शिट्ट्या लागत असतील तेवढ्या तुम्ही केलं तरी सुद्धा चालेल. एकीकडे डाळ शिजते तोपर्यंत दुसऱ्या कुकरमध्ये इथे मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये चमचाभर जिरे घालायचे. जिरे छान असे फुलू द्यायचे. इथं आपण कुकरमध्ये इन्स्टंट जिरा राईस बनवत आहोत. थोडीशी घाई होती त्यामुळे मी दुसरा कुकर वापरला. त्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेला कोलम तांदूळ मी इथे वापरलेला आहे. हा तांदूळ बरोबर 1.5 कप होता. आम्ही भिजवत वगैरे ठेवलेला नाही. 1.5 कप तांदूळ घेऊन धुवून घेतला आणि आता या कुकरमध्ये घालत आहे. त्यानंतर चवीनुसार यामध्ये मीठ घालून घ्यायचं. छान असं मिक्स करून घ्यायचं हे सगळं. 1.5 कप तांदूळ होता. तांदळाच्या दुप्पट म्हणजेच बरोबर 3 कप इथे मी गरम पाणी वापरलेलं आहे. गरम पाणी घालून घ्यायचं. तळापासून तांदूळ व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आणि या पाण्याला उकळी आली की झाकण लावून 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. मस्त मोकळा असा जिरा राईस तयार होतो. त्यानंतर दुसरीकडे डाळ आणि पालकचा जो कुकर लावलेला होता तो कुकरसुद्धा आपला झालेला आहे. आता ही डाळ थोडीशी घोटून घ्यायची आहे. त्यानंतर त्यामध्ये साधारणतः ग्लासभर पाणी मी घातलं आणि पुन्हा एकदा ही डाळ जी आहे ती थोडीशी घोटून घ्यायची आहे. पूर्ण मॅश करण्याची गरज नाही. चला आता याला फोडणी घालूयात. फोडणीसाठी कढईमध्ये 1.5 चमचा तेल घेतलेला आहे आणि 1 चमचा तूप घेतलेला आहे. तुम्ही हवं तर संपूर्ण तूप वापरलं तरी सुद्धा चालेल, किंवा बटरचा सुद्धा इथे वापर केला तरी सुद्धा चालेल. त्यानंतर त्यामध्ये जिरे घातले. जिरे चांगले फुलल्यानंतर 7 ते 8 बारीक चिरलेल्या लसणाच्या पाकळ्या घातल्या. हा लसूण सुद्धा आपल्याला गोल्डन कलरवरती फोडणीमध्ये चांगला भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर 2 एकदम छोट्या साईजचे कांदे होते ते बारीक चिरून घेतले. हे कांदे सुद्धा या फोडणीमध्ये घालून घेतले. आता यामध्ये चवीनुसार मी मीठ घातलेलं आहे. मीठ घातल्यामुळे कांदा लवकर परतला जातो, त्यामुळे फोडणीमध्येच शक्यतो मीठ घालायचं. कांदा आता चांगला गुलाबी रंगावर आपल्याला परतून घ्यायचा आहे. बघू शकता कांदा छान असा परतला गेलेला आहे. आता यामध्ये मसाले घालून घेऊयात. पाव चमचा हळद, पाव चमचा हिंग घालायचा. त्यानंतर 2 चमचे लाल तिखट घातलेलं आहे. इथे लाल तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता. त्यानंतर रंगासाठी जे लाल तिखट येतं ते सुद्धा अर्धा चमचा लाल तिखट मी इथे घातलेलं आहे. 1 चमचाभर गरम मसाला पावडर यामध्ये घालून घ्यायची. याची चव खूप चांगली लागते, त्यामुळे यामध्ये गरम मसाला घालायचा अजिबात विसरू नका. हे मसाले मिनिटभरासाठी तेलामध्ये परतून घ्यायचे. त्यानंतर जी डाळ आपण घोटून घेतलेली होती ती सगळी डाळ यामध्ये घालून घ्यायची. ही डाळ व्यवस्थित अशी तळापासून मिक्स करून घ्यायची. अजून हे मिश्रण बऱ्यापैकी घट्ट आहे, त्यामुळे कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी आपल्याला इथे पाणी घालावं लागणार आहे. इथे मी 1 ग्लासभर गरम पाणी घातलेलं आहे. पाण्याचा वापर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता. पुन्हा एकदा तळापासून चांगलं हलवून घ्यायचं. बघू शकता जास्त घट्ट नाही किंवा जास्त पातळ सुद्धा याची कन्सिस्टन्सी आलेली नाही. आता हे डाळ पालक जो आहे तो मंद गॅसवरती आपल्याला 4 ते 5 मिनिट उकळून घ्यायचा आहे.
मध्ये मध्ये तुम्ही तळापासून चांगलं हलवून घेऊ शकता, नाहीतर डाळ तळाशी चिकटण्याची किंवा करपण्याची शक्यता असते। त्यानंतर याला तडका देण्यासाठी एका तडका पॅनमध्ये मी 1.5 चमचा तूप घेतलेलं आहे। तुम्ही हवं तर बटरमध्ये सुद्धा याचा तडका देऊ शकता। तूप चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये 12 ते 15 सोलून घेतलेल्या लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत, या तुपामध्ये घालून घ्यायच्या आणि चांगल्या गोल्डन ब्राऊन कलरवरती परतून घ्यायच्या आहेत। ज्यावेळी तुम्ही कोणत्याही एखाद्या भाजीला वरून तडका देता त्यावेळी लसूण व्यवस्थित असा भाजून घेणे गरजेचे आहे। लसूण जर कच्चा राहिला तर तो दाताखाली चावताना अजिबात चांगला लागत नाही। बघू शकता मी इथे अगदी ब्राऊन कलरवरती लसूण भाजून घेतला। त्यानंतर रंगासाठी जे लाल तिखट येतं ते अर्धा चमचा लाल तिखट यामध्ये घातलं आणि डाळ पालकवरती चुरचुरीत अशी फोडणी घालून घेतली। आता ही जी फोडणी आहे ती अगदी हलक्या हाताने या डाळ पालकमध्ये मिक्स करून घ्यायची। मस्त असा वाफाळलेला तेवढाच पौष्टिक असा डाळ आणि पालक आपला तयार झालेला आहे। बघू शकता किती छान झालेला आहे हा, याचा वास सुद्धा सगळ्या घरभर दरवळतोय। दुसरीकडेच कुकरमध्ये जिरा राईस बनवलेला होता तो सुद्धा तयार झालेला आहे। थंडीमध्ये किंवा इतर वेळी सुद्धा आठवड्यातून एकदा तरी आमच्याकडे हा बेत ठरलेला असतो, कारण पालकाची भाजी जर केली तर सगळेजण नाक मुरडतात, त्याऐवजी असा डाळ पालक जर केला तर सर्वजण मिटक्या मारत खातात। थंडीच्या वेळी संध्याकाळी जेवण करताना असा मस्त गरमागरम वाफाळलेला डाळ आणि पालक आणि सोबत जर जिरा राईस मिळाला तर आहा। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा। आवडला तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।